अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. Justice! We want justice! We want justice! We want justice! जरा तुम्हाला फाशी झाली पाहिजे. जरा तुम्हाला फाशी झाली पाहिजे. जरा तुम्हाला फाशी झाली पाहिजे. Save the saviors! Save the saviors! We want justice! काम नाही. सुरक्षा नाही. काम नाही. सुरक्षा आपला अधिकार आहे. सुरक्षा अधिकार आहे. सुरक्षा आपला अधिकार आहे. सुरक्षा आपला अधिकार आहे. सुरक्षा नाही. यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या बरोबर आणि डॉक्टर्सच्या बरोबर बोलणं झालं. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की आता 56 गार्ड आहेत आणि त्यांना 150 गार्ड पाहिजे आहेत. मी म्हटलं एका दिवसात तुमची कशी भरती करणार? ते म्हणतात 10 दिवसात करणार आहेत, 14 दिवसात. पण ते पॉसिबल नाही आहे. तरी पण जास्तीत जास्त त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आता मी कोल्हापूरच्या लेवलसाठी बोलतोय फक्त. तर त्यांनी आपले आपले प्रश्न आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जेवढे सोडवता येतील पहिले सोडवले पाहिजे. आणि काही उर्वरित प्रश्न जर राहिले तर निश्चितच आपण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर बोलून ते किती कसे सोडवता येतील ते बघता येईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्याकडे हे सगळं खाते येते. किमान राज्यातील सगळ्या राज्य सरकारकडे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या मार्फत सोडवण्यासाठी आपण काय बोलणार आहोत. तेच त्यांना मी नोट तयार करायला सांगितली आहे. आणि पहिले म्हणजे त्यांना सांगितलं की तुमच्या अधिकारी लेवलला जे सोडवता येत असतील आणि ते तुम्ही जे दिरंगाई झाली आहे ते तरी सोडवा पहिले. आणि मग मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जे काही सोडवता येतील मी सांगितलं मीटिंग आपली लावून त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवता येतील. जी घटना तर घडलेली आहे, अशा पद्धतीच्या घटना वारंवार होऊ नये. अनेक वेळा अशी आंदोलन करायची वेळ डॉक्टरांवरती यूज नाही अशी इथं सगळ्यांची अपेक्षा आहेच आहे. कठोर अशा पद्धतीचा तुकडा बनवला गेला. तेच एक कायदा काहीतरी ते तयार केलाय म्हणतात, पण तो अजून पास झाला नाही. त्याची माहिती मला ते देणार आहे. या सगळ्या आंदोलनामुळं देखील काही प्रमाणात होता. ह्या सगळ्या आंदोलनामुळे रुग्णांचे देखील काही प्रमाणात नुकसान होत आहे. तर हे आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात किंवा काय स्थानिक लेवलला हे थांबवण्यासंदर्भात काही आताच मला जे सांगण्यात आलं की उद्या काहीतरी सुप्रीम कोर्ट मध्ये काहीतरी या संदर्भात निर्णय होणार आहे. त्या निर्णयानंतर बहुतेक ते निर्णय त्यांचा निर्णय काय ते घेतील.